झाडाच्या मागून एक डेड बॉडी ह्यांना दिसली, डोकून बघत होती डेड. तर नमस्कार मित्रांनो, सबको मेरा नमस्ते. तो कालचा तुम्ही एपिसोड बघितला असेल रात्री बारगाई चॅनलवरती. आज आपला एपिसोड नंबर 2 आहे, शेकोटीवर कहाणी का. काल सिडनीत असे तुम्हाला सांगितलं त्याचा एक्सपिरियन्स की तो कॅम्पिंगला म्हणजे ज्यावेळेस गेला होता त्यासोबत काय झालं. तर आजच्या एपिसोडमध्ये मी माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे. ज्यावेळेस मी गावाला गेलो होतो तर त्या गावाचं तर मी नाव रिव्हील नाही करू शकत, पण तिथे गेलो होतो आणि तिथं माझ्यासोबत काय काय झालं होतं काय नाही रिव्हील करू. तिथल्या लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मी गाव हे गावाचं नाव रिव्हील नाही करणार मी, पण मी सगळी तुम्हाला आजची स्टोरी सांगतो. आजचा पॉडकास्ट आपण चालू करू, ठीक आहे. तर झालं असं, मी गेलो होतो गावाला लग्नाला गेलो होतो. तर लग्नामध्ये कसं असतं, आपण बाकी सगळे घरी झोपतात, मुलं बाहेर झोपतात. तर आम्ही बाहेर झोपायचो आणि बाहेर झोपायचो तर सीन कसं असायचं, मुलं बाहेर झोपायचो, बाकी सगळे आतमध्ये झोपायचे. आणि रात्री मग आम्ही काय करायचो, बाहेरून कमी लावायचो आणि आम्ही असं तिथे फिरायचो, नाईट आऊट वगैरे करायचो. तर एक दिवशी काय झालं की आम्ही नाईट आऊटसाठी गेलो आणि आम्ही ज्यावेळेस नाईट आऊटसाठी गेलो त्यावेळेस सीन कसं जातं की एक फॉर एक्झाम्पल आता आम्ही इथे असलो आणि नाईट आऊटला आम्ही गेलो असं चालतो गाडीवरती गेलो. त्यानंतर 2 जणांना वॉशरूमला जायचं होतं. तर 2-2:30 वाजता आमच्यामधल्या 2 जणांना वॉशरूमला जायचं होतं. 4 जण आम्ही होतो एका गाडीवरती. आम्ही वॉशरूमला जायला त्यांना म्हणून की या जाऊन, तर आम्ही होतं आणि तिथं पुढे एक शाळा होती, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स 1-2 पावलं होती ती शाळा. तर ती मुलं म्हणली की आम्ही वॉशरूमला जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथे थांबा. ती लोकं वॉशरूमला गेली आणि आम्ही इथंच थांबलो, वेट करत थांबलो की बघू काय येतील. तिथून ते हसत आले. आम्हाला सगळं नॉर्मल वाटलं. आम्हाला तिथे येऊन काय म्हणले ते की तिथं आतमध्ये मुलं वगैरे सगळे टीचर्स वगैरे सगळे खेळतात आहे तिथं, तर चला आपण त्यांच्यामध्ये जाऊया, काय माहिती पिकनिक वगैरे असेल. तर ती मराठी शाळा होती छोटीशी. आम्हाला म्हटलं ठीक आहे असेल काहीतरी, काय का. आम्ही गेलो ना, तर तिथं कोणच नव्हतं. आता तिथं कोणच नव्हतं, तर आम्ही तर शॉक आणि ती पण शॉक की असं कसं काय झालं. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही तिकडून आलो त्यावेळेस सामान पहिलीचं त्या शाळेमध्ये असं होतं नाही. चल तो एक एक्सपिरियन्स झाला आमच्यासोबत. तर आम्ही काय करायचो, आमच्या टेरेसला आम्ही झोपायचो मुलं सगळ्या नाही का. आणि टेरेसला झोपायचो ना, तर आम्हाला रात्रीचं काय व्हायचं, बरोबर 2-2:30 वाजले की कोणतरी घराच्या आसपास असं चालण्याचा आवाज यायचा. एकदा झालं, दोनदा झालं, चल ठीक आहे, पण हे सारखंच व्हायचं. मग एक दिवशी काय झालं माहिती आहे का, आम्ही बेडरूममध्ये झोपायला गेलो. आम्ही म्हणलं आज आपण बेडरूममध्ये झोपू, म्हणजे झोपायला लिहून वगैरे तसं काही नाही. फक्त विषय काय होता की मच्छर खूप जास्त चावत होते, उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून. आम्ही बेडरूममध्ये गेलो आणि बेडरूमच्या खिडकीमधून बाहेरचं सगळं दिसत होतं, बरोबर. आणि बेडरूमच्या बाजूला गल्ली नसती का, हा मधून एक बोळ असते. आम्ही बेडरूममध्ये सगळं झोपलो, मस्तपैकी झोपलो, पण नाही आम्ही खेळतो. तर म्हणजे मस्करी नाही करत, तिथून एक माणूस अक्षरशः 2-2:30 वाजता त्या बोळीमध्ये कोणच येऊ शकत नाही, कोण येणार तिथे 2-2:30 वाजता एकदम नॉर्मली. तू कसा चालत जाशील तसा तो माणूस नॉर्मली चालत चालला होता. आणि आता विंडो मधून तुला क्लिअर फेस तर नाही दिसत, पण तुला एक ऑब्जेक्ट मूव्ह होताही दिसतो. तो माणूस चालत चाललाय, तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आणि त्यानंतर मग तो परत येतोय जातोय, मग ते कोण आहे हा. नंतर आमच्या ते एकच लक्ष पडलं, आम्ही म्हणलं बघूया बाहेर जाऊन बघितलं तर कोण असतं. त्यानंतर आम्हाला तिथं कळलं की तो तिथं जे होतं त्या घरामध्ये जे होते ते, तर त्यांच्या इथं सीनचा होता की तिथं त्या एका माणसाने त्या सुसाईड केली होती. तर तो त्या घराच्या आसपास फिरतो. आता हा सीन झाला आणि त्यानंतर मग आम्ही सगळे टिकतो. मग मला माझ्या भावाने एक सीन सांगितलं, तो सीन मी शेअर करतो. मी एक्सपिरियन्स नाही केला, ठीक आहे. तर मी नाही केलं, मला त्यांनी सांगितलं. आता आमचा टॉपिक निघला ना असं. तर तिथं आहे ना, तिथं एक देवीचं मंदिर आहे त्या गावामध्ये. तर त्या देवीचं मंदिर कसं असं डोंगरावरती, थोडं उंचाईवरती. तर त्या मंदिराचं असं आहे, मंदिर होतं तिथं वडाचं झाड आहे. तर तिथली एक मान्यता काय आहे की तिथं जर तुम्ही गेला, तुम्ही बोलणार ना तेच होणार तिथे. हा, आता हे मंदिर
म्हणजे असं पुढंच होऊ नाही शकत ना. म्हणजे ठीक आहे. देवीचं हे हा, देवीचं मंदिर आहे पण तिथं हॉन्टेड आहे सगळं. देवीच्या मंदिरापासून 1-2 स्टेप पुढं एक मोठं झाड आहे. आता हे काय म्हणले, आपण चला जाऊया. ह्यांनी आपल्या गाड्या काढल्या आणि त्या डोंगरावरती जायला निघाले. डोंगरावरती जायला निघाले, गाड्या चढवत कसे तरी ते गेले तिकडं त्या डोंगरावरती. आता जर त्या डोंगरावरती गेले आणि ते म्हणते भूत यायला पाहिजे, पक्षी चालले पाहिजे. 1-2 मिनिटं तर काहीच झालं नाही. हा, ते म्हणले बोलताना का होत नाहीये काय. त्या मस्करीमध्ये सगळ्यांनी घेतलं. त्यातला एक जण काय म्हणला, इथून वाघाचा आवाज आला पाहिजे. वाघाचा हा, वाघाचा आवाज आला बरं का. आला? आला. आता ह्यांना तरी मस्करी की अरे वाघाचा आवाज, चल ठीक आहे, चल आला असं काही विषय नाही, जंगल आहे. ही लोक भिले नाही. तर मस्करीमध्ये एक जण म्हणलं की आता रे इथं काहीतरी असं वेगळं व्हायला पाहिजे. ते झाड हलायला लागलं. तरी ह्यांना अजून ते अनुभव की आपल्यासोबत काय होतं. काय अजून अनुभव आला नाही हा, त्यांना की काय आता ते होतं. म्हणले झाड जर हलतंय आपल्याला काय करायचंय. ते म्हणले झाड हलत असं हवं आहे तर जर हलतं झाड. त्यानंतर त्यातल्या एका जणांनी हुशारी केली. तो म्हणला की इथं एक मस्करीमध्ये एखाद्या त्याच्या मित्राला तो तोंड मारला. बाई विचार कर, या झाडाच्या मागून एखादी डेड बॉडी आपल्या हसते तर काय होईल. काय म्हणलं ते डायरेक्ट मस्करीमध्ये. मस्करीमध्ये हा. तो म्हणला डेड बॉडी आपल्याला बघून मागून हसली तर काय होईल. आता ही दोघं हसतात ते, अक्षरशः ही दोघं हसतात. आता तुला मला आणखी भीती वाटते. ही दोघं हसतात. अरे बदला काय बोलतो बाबा, आधीच भीती वाटते नाही. त्या झाडाच्या मागून एक डेड बॉडी ह्यांना दिसली. डोकून बघत होती डेड बॉडीच्या नाकात कापूस, तोंडात कापूस, आणि ती यांना बघून हसत होती. विचार कर, तिथून ह्यांनी सीन काय केला. आता ही दिले. आता मला एक गोष्ट सांग, त्या अशा गोष्टीमध्ये गेअरची गाडी तू कधी स्टार्ट, पॅनिक सगळं तू सांग. इथं कॅच खरा येतोय. एकाने काय केली, गाड्या चालू करतात, गाड्या चालू होत नाहीयेत. ह्यांनी काय केलं, म्हणजे चला आपण खाली जाऊया. तो म्हणजे ठीक आहे खाली जाऊया. गाडी चालू, ती गाड्या पडल्या पार ह्यांच्याकडून. कारण शेवटी आता खाली जाताना गेअरची गाडी पडल्या. म्हणजे नाही जाऊ द्या, पळत जाऊ. पळत ते देवीच्या मंदिरापाशीच येऊ. म्हणजे विषय तू ऐकतोय का, म्हणजे ते झाडे ती पळतात ते प्रॉपर. त्यांना कळते आता आपण फिरतोय. पळतात ते परत त्या झाडापाशीच येऊन थांबतात. आणि तिथे देवीचं छोटंसं मंदिर. करायचं काय तरी ह्यांना कळलं नाही. ते म्हणणारे इथं मंदिर आहेत तरी अशी किती. पळतात ते त्यांना बरोबर 3:30 वाजले. आणि 3:30 वाजेपर्यंत त्यांना कळून चुकलं 1-1.5 तासामध्ये की आपल्यासोबत तिथं काहीतरी वेगळंच घडतं. आता ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट कळली त्यावेळेस त्यांनी मग भूषण काय केली, ते म्हणजे असं आपण करून फायदा नाही. आता 3-3:30 वाजले, पण आता आपल्याला काय खतरा तर नाहीये. त्यातला एक जण म्हणला तर आपण काय बघूया, एक निशाणी बघू. तर तुला माहिती आहे का, आपले डोंगर साईड जिथं असतात, म्हणजे जिथं हाईट असते, तर तिथून एअरटेल वगैरे सिग्नलच्या वायरी असतात बरोबर, केबल वायर. तर त्यांनी एक ब्लॅक वायर बघितली. त्या वायरला फॉलो करत ते खाली आले. ते खाली येस्तवर त्यांना 7 वाजले. जाताना ते 5 मिनिटामध्ये चढले वरती. डोंगर बिंगर इतका चढ नाही, म्हणजे ते सगळं सांगू का 5th फ्लोर एवढंच डोंगर. आता तू ट्रेकिंग तू एवढीशी आता ट्रेकिंग केली, मला सांग 5th फ्लोर पर्यंत जायला तुझ्यासारख्या ट्रेकरला किंवा कोणत्याही नॉर्मल माणसाला किती ट्रेकर लागते? 10 मिनिट. चल जंगल असतं तर अर्धा तास बघू. 3:30 चालू झाले, खाली ते 7 वाजता आले. 7 वाजता आले तर सगळे तापानी फणफणले वगैरे पुढे सगळे तापानी फणफणले. सगळ्यांना वाटलं अरे काय झालं. त्यानंतर काय झालं, ह्यांनी घरी काहीच सांगितलं नाही. विलच सांगतो ते खूप सगळं चाललंय. म्हणजे ह्यांना आता वाटलं की आपण इथून सुटलो तर आपला पिछा वाचला. पण त्यांचा तसा सीन झाला नाही. तर विषय काय झाला तिथं की ते एका पुजाऱ्याकडे किंवा पुढे गेले. तो तिथला खूप मोठा हे होता, म्हणजे जानकारक, म्हणजे तो मोठा होता, म्हणजे त्या ह्या सगळ्या गोष्टींना तज्ञ. त्यांनी ह्याच्या दरवाजापाशी पाय ठेवलं. तो म्हणला आला का जाऊ. फक्त एका शब्द मानला. हे म्हणले म्हणजे हे तर अख्खे गळले होते. सगळ्यांचं 5-5-10 किलो वजन कमी झालं. हा म्हणजे अशक्तपणाच. पुजारी म्हणलं, हे म्हणले कुठं जाऊन आलो. मला म्हणलं मला काय विचारतोय, आता ज्याला बोलवलंय ना त्यालाच घेऊन. हे म्हणले आम्ही नाही बोलवलं कोणाला.
मग हे आतमध्ये गेले, तो म्हणला तुम्ही असं असं तिथे केलं. त्यांनी सगळं सांगितलं. ते साधं डोंगर नाही येतो, जिथं तुम्ही जाऊन येत आहे ना, ते खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही मस्करीमध्ये जरी कुठली गोष्ट केली असेल तरी तुम्ही तिथं जावा, त्या गोष्टीची माफी मागा आणि त्यानंतर आपण बाकीचा इलाज करू. हे तिकडे गेले, त्या गोष्टीची माफी मागितली, आई वडिलांसोबतच गेले आणि त्यानंतर मग ह्यांच्या मागून तो पिछा सुटला. पण त्यातला जो मुलगा होता, जो हे बोलला होता, त्याला वर्ष ते 1.5 वर्ष ते रोज स्वप्नामध्ये यायचा आणि ती बॉडी त्याला बघून हसत होती. आणि तो आत्तापर्यंत सुद्धा तो मुलगा स्टेबल नाहीये. तो म्हणजे भिवूनच, त्याला अंधाराची भीती त्याच्या वाटते. अजून त्याला तिथे अंधार वगैरे असेल ना तर त्याला भीती वाटते. तर मित्रांनो, आजचा आपला जो एपिसोड आहे ना तो इथंच होता. आणि एपिसोडच्या एंडमध्ये मला एकच गोष्ट बोलायची की तुम्ही म्हणजे काही करा, म्हणजे तुम्ही या गोष्टी माना नका मानू, तुम्ही देव माना नका मानू, पण तुम्ही एखाद्या गोष्टीला कधी चॅलेंज करत नका जाऊ. कारण की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात ना त्या गोष्टी सुद्धा एक्झिस्ट करतात. ज्या गोष्टी विश्वास नसतो. कारण कसं आहे, हा बघा, तुम्हाला जर नाही करायचं ना बिलीव तर तुम्ही घरात बसा. तुम्ही जर अशा गोष्टींना चॅलेंज करतात तर ह्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या अंगलट येतात ना जे तो आयुष्यात घडतात त्यांच्या. त्यावेळेस तुम्हाला कळतं की आपण किती मोठी चूक केली. म्हणून आजच्या इंडिंगला मी हेच सांगतो, आमच्यासोबत म्हणजे आमच्यासोबत जे झालं, आमच्यासोबत आता आमच्यामधले किती मुलं मानतात नाही मानत, पण आम्ही कुठल्याही गोष्टीला कधी हा असेल मी असेल आमचे मित्र नॉर्मल राहतो. आपल्यामध्ये डिबेट चाललाय, ठीक आहे, तुम्ही ह्याला चॅलेंज करून पुढे जाता काय करता. तुम्हाला अजून एक किस्सा मी आता सांगतो. मी आणि माझा मित्र आणि अजून एक माझा मित्र होता, तुम्हाला मी किस्सा सांगतो. आता हा किस्सा मी, माझा मित्र आणि अजून एक आमचा मित्र होता. हे तुम्हाला आमच्या इथला तुम्हाला लोकेशन सांगतो, बघ तुम्हाला कळेल मी कुठलं बोलतोय. तुम्हाला एक तर माहिती असेल खडकवासला, तिथलंच लोकेशन आहे. आता ह्या गोष्टीला मी, माझा मित्र, तुम्हाला सांगतो, नवरात्रीचे दिवस होते. आता तुम्हाला एक गोष्ट तर माहिती असेल की नवरात्री मागच्या वर्षीचे नवरात्र मागच्या रे 2023 2023 हा. 2023 नवरात्री होती. आता एक गोष्ट तर माहिती आहे की प्रत्येक जण म्हणतो नवरात्रीमध्ये हे अशा गोष्टी होतात. तर ठीक आहे, आता मी काय केलं, आम्ही दांडिया वगैरे खेळून आलो आणि त्यानंतर आपलं ते आम्ही फर्स्ट आमचा नाईट आउट होता. फर्स्ट नाईट आउट आम्ही ह्याच्या आधी कधी नाईट आउट केलं नाही, काय केलं नाही. आता मी प्रथमेश नाव आहे माझ्या मित्राचं, आम्ही तिघं होतो. आता आम्ही तिघंच नाईट आउटला कोण आलं, आम्ही नाईट आउटसाठी गेलो. सगळ्यात पहिलं आम्ही काय केलं, सगळीकडे फिरता आम्ही काय केलं सांगू का, शनिवार वाड्यापाशी गेलो, तिथं थांबलो, म्हणलो काय असतं काय नाही, नाही काय शनिवार वाड्यापाशी येण्याचं ऐकलं सगळं केलं. अरे हा काय का, मी तर एवढं पण म्हणलो काका मला वाचव वगैरे. सगळं आमचं झालं नाही का, सगळं केलं आम्ही. आता म्हणलो चला आपल्या एरियामध्ये जाऊया. आता एरियामध्ये जाता जाता आपल्याकडे FC रोड येतो, हे सगळं येतं. आम्ही तर प्रॉपर कोण येतो, आम्ही FC रोडला गेलो, सगळं केलं आम्ही. तर येता काय झालं, आता आम्ही जातो खडकवासल्याच्या जवळपासच्या एरियामध्ये राहतो आम्ही. आणि आता आमच्यात मधला एक प्रथमेश म्हणला चला खडकवासल्याला जाऊ. प्रथमेश कुलकर्णी हा. तो म्हणला चला आपण खडकवासल्याला जाऊ. रात्रीचे 2:15 वाजता. हा बरोबर 2:15 वाजता. त्यावेळेस मी गेरच्या गाडीवरती होतो, माझ्यासोबत प्रथमेश होता, तो गाडी चालवत होता आणि सीन एकटा होता. तर सीन आम्हाला एवढं पण म्हणला की माथर्व आणि प्रथमेश तुम्ही दोघं हे जे करताय नका करू, आपण घरी जाऊया. एवढं सुद्धा तो म्हणला, त्याला पण माहितीये. तर मी म्हणलो अरे गप रे, असंच चॅलेंज करतोय त्याला. तो म्हणलं ठीक आहे, काय करायचंय करा, मी ह्याच्यामध्ये नाही. तरी आम्ही याला घेऊन गेलो. आता शेवटी मित्र चालले तर तो आम्हाला एकटं सोडून जाऊच शकत नाही. काय करणार, मित्र नाईला तो येणार, जावंच लागलं शेवटी. तो आला. आम्ही खडकवासल्याला आपण जातो, त्या अलीकडे खडकवासल्याच्या मोऱ्या लागतात, बरोबर, मोरी असते सगळे. तर कपडे धुतात ते, हा, मोहरा म्हणजे कपडे धुत कपडे असतात. ते. ड्रायक्लिंगचे जे कपडे येतात ते तिथे येतात. आणि तिथे ब्रिज होता. आता तुम्हाला सांगतो, बरोबर आम्ही ब्रिजवरती गेलो सगळे साई गेलो. आम्ही म्हणलो 2-3 तासांच्या समोर काय आहे, सगळं ठीक. चॅलेंज केलं मी. तरी हा सीन म्हणलं जाऊ दे, काय बोलू हा आमच्या सोबतच मी शांत बसलो. आम्ही काय तिघं बोलायचं? ब्रिज पाशी थांबलोय आणि आमच्या सामने खडक आहे, बरोबर. खडक म्हणजे त्यावेळेस पाणी बिनी जास्त नव्हतं, थोडेसे डबके जे असतात पाण्यामध्ये खडकत, ते डबके होते. मस्करी नाही करत, त्या पाण्याच्या डबक्यामध्ये एक पांढऱ्या कलरची अशी डेड बॉडी टाईप होती आणि ती जशी आम्हाला बघत होती तशी ती वरती येत होती, म्हणजे अशा हवेत गेलेवानी. ह्याला पण माहिती ही गोष्ट.
ते आम्ही बघितलं. आम्हाला आधी वाटलं पाण्याचं रिफ्लेक्शन असेल. मला सांगा 2:30 वाजता खडकवासला साईडला कोण पाणी टाकणार, कुठून रिफ्लेक्शन येणार? शक्यच नाही. ती बॉडी हवेत इतकी गेली ना की ते आम्हाला क्लिअर दिसायला लागले की ते आहे. आम्ही तिथून एकच सीन केला. स्विफ्टकडे स्कूटी होती. मी प्रथमेशच्या गाडीवर बसलो. त्यांनी 2 मिनिटाच्या आतमध्ये त्याच्या गाडीला 3ऱ्या का 4थ्या गिअरवर नेलं. आम्ही 80 ते 90च्या स्पीडनी आलो. घरापाशी आलो. आम्ही सीटच्या घरी झोपलो. रात्रभर आम्ही त्या गोष्टीवरती विचार केला. त्या दिवशीपासून आत्तापर्यंत आम्ही खूप वेळा नाईट आऊट केलेत. फक्त आम्ही नाईट आऊटला एक गोष्ट लक्षात ठेवतो, नाईट आऊट करायचं आहे तर आपलं एन्जॉय करा, असल्या गोष्टी करू नका. कारण की ह्या आम्ही केलेले आहेत. आम्हाला एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा. आणि खडकवासल्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टींचं कसं आहे, खडकवासला साईड म्हणजे आहे पर्यावरण सगळं पर्यावरण सगळं आहेच तिथलं चांगलं. पण फेमस झालंय. हा, पण रात्रीचं आम्ही जे गेलो आणि तिथे जे फेस केलं ते तुम्ही करू नये. आतापर्यंत आम्ही आहे ना नाही केलं. आता ह्या व्हिडिओ खाली जरी कोणी कमेंट केली की ठीक आहे नाही का, काही नसतं, आम्ही गेलो, कधीतरी जावा. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. वेळ आल्याशिवाय ती गोष्ट दिसत नाही. आणि ज्या दिवशी दिसते ना त्याच दिवशी कळतं. आजचा जो आपला एपिसोड आहे तो आपण इथंच एंड करूया. आणि एंडिंगला फक्त एकच सांगतो, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती रोज नवीन काही ना काहीतरी येतच राहणार. जरी आमचे सगळ्यांचे किस्से आहेत. जरी आमचा नसेल तर आता माझा नसेल तर माझ्या मित्रांचा असेल, सिटचा नसेल सिटच्या मित्रांचा तो किस्सा सांगणार किंवा यश सांगणार. अजून खूप जण आहेत, अजून खूप आपले पॉडकास्ट येणार आहेत. तर आत्तासाठी व्लॉग्स पण येणार आहेत, लक्षात ठेवा. बाय.